जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। करवीर तालुक्यातील उचगाव ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना युतीची सत्ता होती। उपसरपंच पद शिवसेनेच्या अर्चना करी यांना मिळाले होते। 6 महिन्यानंतर उपसरपंच बदलण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता। त्यानुसार अर्चना करी यांनी राजीनामा दिला। नूतन उपसरपंच निवड आज होणार होती। यावेळी काँग्रेसचे 7, शिवसेनेचे 5 आणि भाजपाचे 4 असे सदस्यांचे बलाबल होते। काँग्रेसने काडीमोड घेत शिवसेनेला पुन्हा संधी न देण्याचा पवित्रा घेतला। हे समजल्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांच्या मध्यस्थीने भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना एकत्र आणून उपसरपंच पदासाठी शिवसेनेच्या जयश्री दीपक रेडेकर यांचा अर्ज दाखल केला। पण काँग्रेसचे बळ कमी झाल्याने अखेर त्यांना जयश्री रेडेकर यांना समर्थन जाहीर करावे लागले। शिवसेना भाजपाचे 9 सदस्य भगवे फेटे बांधून गोकुळ शिरगावहून एकत्र ग्रामपंचायतीमध्ये आले होते। सरपंच मालोताई काळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली। उपसरपंच पदासाठी जयश्री रेडेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली। यावेळी रेडेकर यांच्या निवडीने 4 उंगलियां घी में असा योगायोग पाहायला मिळाला। यामुळे समर्थक व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत मोठा जल्लोष केला। गेल्या वर्षी पंचवार्षिक निवडणूक झाली। या निवडणुकीमध्ये काँग्रेस, शिवसेना, भाजप यांनी सर्वांनी निवडणूक लढवली। या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस मिळून या ठिकाणी सत्ता आली। परंतु या ठिकाणी गेल्या वेळी या ठिकाणी सरपंच, डेप्युटी सरपंच यांची निवड झाली। हीच परंपरा पुढे या ठिकाणी जोपासायची ठरवली आणि या दृष्टिकोनातून या ठिकाणी आणि मुन्ना माडिक साहेब यांचे सहकार्य, त्याचबरोबर शिवसेना, काँग्रेस या सर्वांनी मिळून सहकार्य केले। त्याबद्दल मी सर्वांचे आभार आहे। अशा रोखठोक बातम्यांसाठी महामीडिया 24 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।